दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीसांनी काही विषयांवर बोलताना जोरदार फटकेबाजीही केली आहे। लोकसभेनंतर टी20 मॅच खेळली, आता टेस्ट मॅच सुरू झाली असून आता ती जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तसंच शरद पवारांच्या कारकिर्दीशी होणाऱ्या तुलनेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पाहुयात नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते। आम्ही तिघही सोबतच काम करतोय। 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वनडे उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वनडेत उतरून चालणार नाही म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो। आता वनडे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे। हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार आहे। किती मोठं आव्हान निर्माण झालं तरी देखील धैर्यपूर्वक त्या आव्हानाचा सामना मी करतो आणि कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे। त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो। दोघांची आपली स्टाईल आहे राजकारण करण्याची। मुळातच मी राजकारणीच नाही आहे, मला काटशहाचं राजकारण करता येत नाही। मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो। माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे। सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो। अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।